नमस्कार स्टुडंट्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन केमिस्ट्री. आज आपण स्टार्ट करत आहोत एक नवीन रिॲक्शन दॅट इज विटिक ऑलिफिनेशन. ओके, ज्याला ऑर्गॅनोफॉस्फरस रिएजंट सुद्धा म्हणतात. सो वी आर गोइंग टू स्टडी इन डिटेल. खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. नेम रिॲक्शन्स मध्ये CSIR नेट आणि सेट दोघांमध्ये पण यातून प्रश्न विचारले जातात. ओके, सो वी विल स्टार्ट. बिफोर मुव्हिंग टू द लेक्चर, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी ऍप वरती नवीन कोर्स लॉन्च झालेला आहे पेपर 2 केमिकल सायन्सेस साठी. त्यामध्ये आम्ही एंटायर सिलेबस व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहोत फॉर महाराष्ट्र सेट केमिस्ट्री, दॅट इज फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक आणि अनालिटिकल असाइनमेंट्स आफ्टर ईच चॅप्टर. आणि त्याचसोबत त्याचे व्हिडिओ सोल्युशन्स भेटणार. 3 प्रॅक्टिस मॉक टेस्ट ज्यामध्ये आम्ही एंटायर सिलेबस कव्हर करू आणि त्यासोबत डाऊट सॉल्विंग ॲज वेल एज प्रिव्हियस इयर पेपर सोल्युशन्स. ओके, हे सर्व तुम्हाला भेटणार आहे. ह्याची फीस असणार आहे फक्त 2999 रुपीज. आणि या फीस मध्ये पेपर 2 तर असणारच आहे, त्यासोबत पेपर 1 जनरल ऍप्टिट्यूड पार्ट जो असतो ज्यामध्ये आपण रिसर्च ऍप्टिट्यूड, मॅथमॅटिकल रिझनिंग हे सर्व कॉन्सेप्ट पेपर 1 मध्ये येतात. आणि पेपर 1 सुद्धा क्वालिफाय करणं खूप इम्पॉर्टंट आहे सेट मध्ये. ठीक आहे, दोघंही वेगळ्या क्वालिफाईंग असतात, पेपर 1 आणि पेपर 2. सो पेपर 1 चे पण नोट्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत याच फीस मध्ये. राईट, काय करावं लागेल तुम्हाला? हा ऍप डाउनलोड करून एनरोल व्हावं लागेल. आणि जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर थंबनेल वरती दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. So we'll start with today's name reaction, that is Wittig olefination. काय असतं इथे? It converts carbonyl compounds, that is aldehyde and ketones, into olefins. ओके, विटिक ऑलिफिनेशन मध्ये काय होतं? जो पण आपला कार्बोनिल कंपाऊंड आहे, ठीक आहे, स्पेसिफिकली अल्डिहाइड्स अँड कीटोन्स, त्याला कशामध्ये कन्वर्ट करतं? त्याला कन्वर्ट करतं अल्किन मध्ये. त्याला कशामध्ये कन्वर्ट करतं? अल्किन मध्ये. ठीक आहे, ऑलिफिनेशन रिॲक्शन होतं. सो असं हे बघूनच वाटतंय की किती इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. जर तुम्हाला एक कार्बोनिल कंपाऊंड दिला असेल आणि जर तुम्हाला अल्किन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही विटिक ऑलिफिनेशन करू शकता. यासाठी जे सायंटिस्ट होते जॉर्ज विटिग म्हणून, त्यांना नोबेल प्राइज पण देण्यात आलेला. ठीक आहे, नोबेल प्राइज देण्यात आलेला. मला इयर लक्षात नाही, पण या रिॲक्शनच्या डिस्कव्हरीसाठी सायंटिस्ट जॉर्ज विटिग यांना नोबेल प्राइज दिलेला. म्हणजे यातूनच कळतं आपल्याला की किती या रिॲक्शनचं इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे, एक सिंगल स्टेप मध्ये कार्बोनिलला तुम्ही अल्किन मध्ये कन्वर्ट करू शकता. तर त्यासाठी काय रिक्वायरमेंट्स लागणार? ऑब्व्हियसली कार्बोनिल कंपाऊंड, कारण त्यालाच आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. आणि त्यासोबत हा एक इम्पॉर्टंट रिएजंट आहे, दॅट इज फॉस्फरस इलिड. ठीक आहे, तर इलिड या शब्दाचा अर्थ काय होतो? इलिड या शब्दाचा अर्थ होतो की ऍडजसेंट ऍटम्स वरती ऑपोजिट चार्ज असणं. ऍडजसेंट ऍटम्स वर ऑपोजिट चार्जेस असणं, त्याला आपण काय म्हणतो? इलिड. या शब्दाचा अर्थ हा आहे. फॉर एक्झाम्पल, माझे ए ऍटम आहे आणि बी ऍटम आहे. ए वरती पॉझिटिव्ह चार्ज, बी वरती नेगेटिव्ह चार्ज. जर अशी कुठली स्पीशीज असेल तर तिला आपण इलिड म्हणतो. फॉस्फरस इलिड म्हणजे काय? ह्यातला एक ऍटम फॉस्फरस असणार आणि दुसरा ऍटम कार्बन असणार. ठीक आहे, त्याला आपण फॉस्फरस इलिड म्हणतो. फॉस्फरस वरती ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह चार्ज असणार आणि कार्बन वरती नेगेटिव्ह. ठीक आहे, ह्याला काय म्हणतो आपण? फॉस्फरस इलिड. राईट, तर आपल्याला फॉस्फरस इलिड लागणार आणि कार्बोनिल कंपाऊंड्स. तर आता हा फॉस्फरस इलिड डायरेक्टली रिॲक्शन मध्ये असतो का? नाही, आधी आपल्याला त्याला बनवावं लागतं. तर आधी आपण स्टडी करूया की फॉस्फरस इलिड कसं बनवू शकतो. तर फर्स्ट स्टेप आहे त्याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ फॉस्फोनियम सॉल्ट. आधी काय बनतं? फॉस्फोनियम सॉल्ट बनतं. तर ते कसं बनतं? त्यासाठी आपल्याला 2 गोष्टी लागणार आहेत. आपल्याला लागणार आहे एक अल्काइल हलाइड. मी एक एक्झाम्पल घेते, CH3, CH2, CH2X. ठीक आहे, एक अल्काइल हलाइड. प्लस आपल्याला लागणार आहे ट्रायफिनाइल फॉस्फिन. ठीक आहे, हे काय आहे? ट्रायफिनाइल फॉस्फिन. काय लागणार आपल्याला? अल्काइल हलाइड प्लस ट्रायफिनाइल
फॉस्फिन. आपल्याला माहितीये फॉस्फरस वरती लोन पेअर असतं, नायट्रोजन फॅमिलीमध्ये येतो ना फॉस्फरस, एक लोन पेअर असणार. ही लोन पेअर काय करते, इथे अटॅक करते. ठीक आहे, ही लोन पेअर काय करते, इथे अटॅक करते आणि हा हलाइड आयन रिमूव्ह होतो. तर काय बनणार, CH3 CH2 CH2 PPH3. फॉस्फरसने आपले इलेक्ट्रॉन्स दिले ना, म्हणून फॉस्फरस वरती काय आला, पॉझिटिव्ह चार्ज, आणि हा X मायनस बनून बाहेर आला. ठीक आहे, या स्पीशीजला म्हणतात फॉस्फोनियम सॉल्ट. फॉस्फोनियम सॉल्ट. ओके, IUM चा अर्थ काय असतो, कटायन. तर पॉझिटिव्ह स्पीशीज बनली आहे ना, म्हणून त्याला म्हणतात फॉस्फोनियम सॉल्ट. सॉल्ट का बरं, कारण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस दोन्ही आहेत, म्हणून फॉस्फोनियम सॉल्ट. सेकंड स्टेप काय होते, डीप्रोटोनेशन ऑफ फॉस्फोनियम सॉल्ट टू गिव्ह इलिड. काय होतं, आता मी आधी हा फॉस्फोनियम सॉल्ट लिहिते, हा वाला. ठीक आहे, काय होतं इथे, डीप्रोटोनेशन. राईट, ऑब्विसली डीप्रोटोनेशन कोण करणार, एक बेस करणार. कुठलाही बेस घ्या, तो डीप्रोटोनेशन करणार. कुठला प्रोटॉन सर्वात ऍसिडिक आहे, ऑब्विसली हा प्रोटॉन सर्वात ऍसिडिक आहे ना. इथे जो प्रोटॉन आहे, ह्या कार्बनला जो प्रोटॉन आहे तो सर्वात ऍसिडिक आहे. मग इथे काय करणार, एक हायड्रोजन काढून टाकणार हा बेस. ठीक आहे, एक हायड्रोजन निघणार, इथून डीप्रोटोनेशन होणार. सो काय बनणार, CH3 CH2, याच्यावरती मायनस चार्ज येणार है ना, एक हायड्रोजन निघाला, एक हायड्रोजन निघाला. ठीक आहे, आणि हे PPH3 प्लस. तर बनलं ना फॉस्फरस इलाइड, बनलं की नाही. ऍडजसेंट ऍटम्स वरती ऑपोजिट चार्जेस आहेत, तसं बनतं फॉस्फरस इलाइड. तर आधी तुम्हाला एक्झाम मध्ये फार रेअर चान्सेस आहेत की हे डायरेक्टली देतील, पण कधी कधी तुम्हाला हे बनवावं लागेल ऑलरेडी. ठीक आहे, ती लोक क्वेश्चन मध्ये अल्काइल हलाइड आणि ट्रायफिनाइल फॉस्फिन देतील, तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की अल्काइल हलाइड आणि ट्रायफिनाइल फॉस्फिननी काय बनतं, फॉस्फरस इलिड बनतं. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, म्हणून मी तुम्हाला हे स्टेप्स शिकवले. आता सेकंड स्टेप काय आहे, आता तर आपलं फॉस्फरस इलिड बनलं, आता काय घ्यायचं, आपला कार्बोनिल कंपाऊंड. मी इथे काय कन्सिडर केलंय, कीटोन. तर कसं रिॲक्शन होणार, मेकॅनिझम कसं असणार विटिकचं, खूप सोपं आहे विटिकचं मेकॅनिझम. हा काय आहे, हा न्यूक्लियोफिलिक कार्बन आहे, तो इथे अटॅक करणार. राईट, कसं रिॲक्शन होणार मग, असं. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप काय, हा नेगेटिव्ह इथे अटॅक करणार. हे जे स्ट्रक्चर बनतं ना स्टुडंट्स, त्याला बिटेन स्ट्रक्चर म्हणतात. ठीक आहे, बिटेन स्ट्रक्चर. नेक्स्ट स्टेप काय, RCR CHR असं बनणार. राईट, ह्याला म्हणतात ऑक्साफॉस्फटीन. ठीक आहे, आणि नेक्स्ट स्टेप मध्ये काय होऊ शकतं, 2+2 सायक्लो ऍडिशन होऊ शकतं. राईट, 2+2 सायक्लो ऍडिशन सारखं आहे ना हे. सो हा इथे जाणार, हा इथे येणार, तर काय बनलं मग, RCR डबल बॉन्ड. हा बॉन्ड इथे येणार ना, हा इथे ऑलरेडी एक बॉन्ड होता, डबल बॉन्ड CHR. ठीक आहे, सो काय बनलं इथे, इथे अल्किन बनलं प्लस PH3O. याला फॉस्फरस ऑक्साइड म्हणतात किंवा पी ऑक्साइड म्हणतात. ठीक आहे, हा जो बनतो जो स्पीशीज, तो फारच डिफिकल्ट असतो एक्स्ट्रॅक्ट करायला. ओके, दिस स्पीशीज जो हा बाय प्रोडक्ट बनतो, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू एक्स्ट्रॅक्ट. राईट, समजलं. आय थिंक इथे कार्बनची व्हॅलेन्सी जास्त आहे, इथे हायड्रोजन नाही येणार स्टुडंट्स. ठीक आहे, इथे हायड्रोजन नाही येणार, हायड्रोजन नाहीये इथे, हायड्रोजन नाहीये. ठीक आहे, ते पण नाहीये आणि इथे पण नाहीये, हायड्रोजन नाहीये इथे.
राईट, दिस हायड्रोजन इज नॉट देअर. ओके, सो आता परफेक्ट आहे. काय करायचं, सर्वात पहिलं कार्बोनिल कंपाऊंड प्लस फॉस्फरस इलाइड, राईट. रिॲक्शन कसं केलं मी तुम्हाला दाखवलं, हे सर्व समजलं. एकदम सोप्या स्टेप मध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तर कसं करायचं बघा. आधी त्या अगोदर आपल्याला फॉस्फरस इलिड बद्दल थोडं स्टडी करायचं आहे. जर तुमचा जो विटिक रिएजंट आहे, विटिक रिएजंट म्हणजेच आपला फॉस्फरस इलिड, ठीक आहे. आता तुम्हाला इथे दिसते की कार्बन वरती नेगेटिव्ह चार्ज आहे, ठीक आहे. तर कार्बनला जे पण ग्रुप्स अटॅच्ड असणार त्याचा नेचर कसा असला पाहिजे. कार्बन वरती नेगेटिव्ह चार्ज आहे तर ह्या ग्रुप्सचा नेचर कसा असला पाहिजे. हे जर आर, हे जर दोन्ही आर जे आहेत ते जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स असतील, काय असतील, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स, जसे की आपला एस्टर है ना, सायनाइड, हे सर्व काय आहेत, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स. तर हे जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स असे असतील तर काय करणार, ते या नेगेटिव्ह चार्जला स्टेबलाइज करणार, राईट. नेगेटिव्ह चार्ज जर स्टेबलाइज झाला तर काय होणार, हा स्टेबल विटिक रिएजंट बनणार की नाही. सो इनडायरेक्टली काय होत आहे की जे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स आहेत ते फॉस्फरस इलाइड किंवा विटिक रिएजंटला काय करतायत, स्टेबल करतायत, बरोबर. आणि जर आर ग्रुप्स जे आपले आहेत ते इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स असतील, इलेक्ट्रॉन डोनेटिंग जसे की OMe, अल्काइल, हे सर्व काय इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आहेत. तर जे हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स असले तर काय करणार, हे अजून इलेक्ट्रॉन्स देणार या कार्बनला, मग अजून त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज वाढणार, मग तो अजून अनस्टेबल होणार. सो बेसिकली इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स काय करतात, आपल्या विटिक रिएजंटला अनस्टेबल करतात आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स काय करतात, आपल्या विटिक रिएजंटला स्टेबल करतात, है ना. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स तर नेगेटिव्ह चार्ज स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे काय होतं, तो जो इलाइड आहे तो स्टेबल बनतो, ठीक आहे. तर जर आपल्याकडे अनस्टेबल विटिक रिएजंट असेल किंवा स्टेबल विटिक रिएजंट असेल तर ते काय करतात, बेसिकली स्टिरिओ सिलेक्टिव्हिटी डिसाइड करतात. जर अनस्टेबल विटिक रिएजंट असेल तर आपलं जे अल्किन बनतं ते सिस फॉर्म मध्ये. जर आपल्याकडे स्टेबल विटिक रिएजंट असेल तर जे आपलं अल्किन बनतं ते कुठल्या फॉर्म मध्ये असतं, ट्रान्स फॉर्म मध्ये, ठीक आहे. आता मी हा इथे एक असा विटिक रिएजंट घेतलाय. आता तुम्ही म्हणाल, मॅडम तुम्ही तर आम्हाला असा जो इलाइड दाखवलात, ठीक आहे, फॉस्फरस इलाइड म्हणा किंवा विटिक रिएजंट म्हणा, ठीक आहे, वन अँड द सेम. तो तर तुम्ही मॅडम आम्हाला असं दाखवलेला, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस असं. मग काय करणार, ह्या दोन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसला हा निगेटिव्ह चार्ज इथे येणार तर काय बनणार, डबल बॉन्ड. निगेटिव्ह चार्ज इथे आल्यामुळे फॉस्फरसचा काय होणार, चार्ज स्टेबलाइज होणार, म्हणून असं पण दाखवू शकतात, ठीक आहे. एक्झाम मध्ये डबल बॉन्ड सुद्धा दाखवू शकतात किंवा चार्ज सपरेशन करून दाखवतील. चार्ज सपरेशन असेल तर इथे सिंगल बॉन्ड असणार, ठीक आहे. आणि जर एकत्र दाखवत असतील, चार्ज सपरेशन नसतील दाखवत तर डबल बॉन्ड, ठीक आहे. आता हा कुठला आहे तुम्ही सांगा. इथे ह्या कार्बनला, हा जो कार्बन असतो आपला, हा नेगेटिव्ह कार्बन आहे ना, त्याला कुठला ग्रुप अटॅच्ड आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असल्यामुळे हा कुठला झाला, अनस्टेबल विटिक रिएजंट झाला. मग अनस्टेबल विटिक रिएजंट मध्ये कुठला प्रोडक्ट बनतो, अनस्टेबल मध्ये सिस बनतो. मग हा ऑलिफिन कसा बनणार, सिस. कसं काय करायचं, हे फक्त एलिमिनेट करायचं. आपला बाय प्रोडक्ट आपण बघितलेला ना, काय होता हा, राईट. आणि काय उरलं आता, RCH डबल बॉन्ड CH3, ठीक आहे. हा काय बनणार, एक सिस ऑलिफिन बनणार, ठीक आहे, सिस ऑलिफिन. तर सिस ऑलिफिन आपण कसं शो करू शकतो, ठीक आहे. हा काय झाला आपला सिस ऑलिफिन, राईट. नेक्स्ट आहे आपलं, नेक्स्ट आहे हा वाला विटिक रिएजंट. ह्याच्यामध्ये बघा, ह्या कार्बनला कुठला ग्रुप अटॅच्ड आहे, इलेक्ट्रॉन
विथड्रॉइंग ग्रुप, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप म्हटल्यानंतर काय आलं पाहिजे, ट्रान्स ऑलिफिन. तर जे पण ऑलिफिन बनणार, ठीक आहे, जे पण ऑलिफिन बनणार ते कसं असणार, त्याचं नेचर काय असणार, ट्रान्स. सो हा काय आहे, ट्रान्स. काय करायचं, फक्त हे एलिमिनेट करायचं, हे एलिमिनेट करायचं. तर हे काय बनणार, आर सी एच डबल बॉन्ड CH3 हे ट्रान्स बनलं. ठीक आहे, याच फॉर्म मध्ये आपण ह्याला दाखवूया म्हणजे तुम्हाला समजेल. हे अशा फॉर्म मध्ये समजणार नाही, सिस ट्रान्स. ठीक आहे, हे काय होतं, हे सिस ऑलिफिन बनलं आणि हे काय बनलं, ट्रान्स ऑलिफिन. ठीक आहे, सो असं तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट आहे, सेम विटिक रिएजंट सारखंच आहे, ह्याला आपण मॉडिफाईड विटिक म्हणतो. का मॉडिफिकेशन झाले, कारण आपला जो विटिक रिएजंट मध्ये जो आपला हा जो बाय प्रोडक्ट येत होता ना, तो फार डिफिकल्ट होता सेपरेट करायला. मग आपलं जे मेन प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट सेपरेट करायला फार डिफिकल्टीज जायच्या. ठीक आहे, त्यामुळे काय केलं की एक नवीन मॉडिफिकेशन केलं विटिक रिएजंट मध्ये. बेसिकली काय केलं, हे अल्काइल, हे जे अल्कॉक्सी ग्रुप्स आहेत ते ऍड केले फॉस्फरसला. आधी आपला विटिक रिएजंट कसा होता, असा होता ना, असा होता आपला विटिक रिएजंट आधी, असा असायचा है ना, असा असायचा. तर काय केलं बेसिकली, हे जे ट्रायफिनाइल फॉस्फिनचे जे ग्रुप्स आहेत त्या जागी, ठीक आहे, हे जे 3 फिनाइल ग्रुप्स आहेत त्या जागी 2 अल्कॉक्सी ग्रुप आणि एक डबल बॉन्ड ओ लावला. ठीक आहे, हे एवढं फक्त व्हेरिएशन केलं, एवढं फक्त व्हेरिएशन केलं त्यांनी. ठीक आहे, 3 फिनाइल ग्रुप्सच्या जागी हे एवढं व्हेरिएशन केलं. त्याला आपण म्हणतो मॉडिफाईड विटिक किंवा हॉर्नर वुड्सवर्थ इमॉन्स रिॲक्शन. ठीक आहे, तुम्हाला रिॲक्शनची नावं कोणच विचारणार नाही, हे रिएजंट विचारू शकतात. ठीक आहे, इम्पॉर्टंट रिएजंट आहे. कधी कधी विटिक मध्ये डायरेक्ट फॉस्फरस इलाइट नाही विचारत, तर हा पण प्रश्न येतो, ह्याच्यातून पण येतो. ठीक आहे, तर ह्याचा एक प्रश्न घेतलाय मी, तर किती सोपं उत्तर आहे. हे काय आहे, स्टेबल विटिक आहे हा, है ना, स्टेबल विटिक आहे. का स्टेबल विटिक आहे, कारण इथे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच्ड आहे या कार्बनला. ठीक आहे, हा बेस आहे ना, बेस काय करणार, आधी इथून प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट करणार. हा बेस आधी इथून प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट करणार, मग काय बनणार, असं बनणार की नाही. मग झालं ना, सेम सेम झाला की नाही, मग प्रोडक्ट काय बनणार, पीएच सी पीएच डबल बॉन्ड CHCOOET. ठीक आहे, इथे दोन्ही ग्रुप सेम असल्यामुळे सिस्ट्रॉन्स आपण दाखवू शकत नाही. ठीक आहे, मग कसंही प्रोडक्टला आन्सर तेच असणार. राईट, आपल्याला काय करायचं, फक्त हे हे आणि हे काढून टाकायचे. राईट, आणि या दोघांमध्ये डबल बॉन्ड लावायचे. आपण एक्झाम्पल्स करूया स्टुडंट्स. हे सर्व एक्झाम्पल्स मी कॅरिओथर्स मधून घेतलेत, कारण खूपच स्टँडर्ड एक्झाम्पल्स असतात त्या बुकमध्ये. तर बघा, काय करायचं, आपल्याला अल्डिहाइड दिसला आणि PPH3 दिसला. ठीक आहे, ऑब्व्हियसली काय आहे, आपला विटिक रिएजंट आहे. याला मी थोडं एक्सपॅन्ड करून लिहिते, असं CH डबल बॉन्ड O, ठीक आहे, प्लस PH3P हे असं. ठीक आहे, काय सांगितलंय, हे एलिमिनेट होणार, PPH3O एलिमिनेट होणार, मग काय प्रोडक्ट बनतोय आपला, COOET है ना. ट्रान्स मध्ये जाणार का, कारण हे स्टेबलाइज्ड विटिक आहे. कळालं. नेक्स्ट सेम तसंच PPH3O निघणार बाहेर, तर काय बनणार प्रोडक्ट, ठीक आहे. हे तुम्ही असं लिहा किंवा असं लिहा, असं लिहा, एकच आहे. का, हे ट्रान्स मध्ये नाही होऊ शकत, कारण हे जे बेन्झिन नाही, सॉरी, सायक्लोहेक्झेन जे आहे ते पूर्णपणे सिमेट्रिकल आहे. ठीक आहे, तर इथे कसंही कुठलाही स्ट्रक्चर लिहिला तरी तो स्ट्रक्चर राईट असणार. आता इथे बघा, इथे पण काय आहे, सेम विटिक,
राईट. पण इथे काय आहे बघा, इथे हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच्ड आहे आणि हा इथे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच्ड आहे. म्हणजे एकाच विटिक मध्ये दोन्ही पण सबस्टिट्युएंट्स आहेत. मग आता तुम्ही कुठला घेणार, सिस घेणार की ट्रान्स घेणार? तर कसं करणार आपण ते बघूया. इथे आपला अल्डिहायडिक ग्रुप आहे म्हणजे रिॲक्शन इथे होणार. आधी मी तो हे लिहून घेते सर्व, ठीक आहे. हे सर्व असंच असंच येणार, ठीक आहे. ही काय एक मॉइटी आहे फक्त. हा काय CHO म्हणजे असं है ना. त्याला फक्त जरा मी असं एक्सपॅन्ड करून लिहिले, ठीक आहे. प्लस आपल्याकडे हा रिएजंट होता ना, काय PH3P डबल बॉन्ड CO2E आणि काय Me. तर काय करणार मी तुम्हाला काय सांगितलेलं, हे एलिमिनेट करायचं असतं आपल्याला फक्त, ठीक आहे. मग ह्याचा आन्सर कसा येणार, ह्याचा आन्सर कसा येणार, हे स्टुडंट सर्व हा ग्रुप सेम आहे, ठीक आहे. हा सेम आहे, इथे मी पूर्ण नाही लिहित बसत आहे, हा सेम आहे. आपल्याला काय इथे लक्ष द्यायचंय, ठीक आहे. मग मी कसं लिहिणार, असं लिहिणार, काय प्रोडक्ट राईट आहे. काय केलं, फक्त हे एलिमिनेट करायचं होतं, डबल बॉन्ड CO2ET आणि Me. पण काय हे प्रोडक्ट राईट आहे, नाही, हे प्रोडक्ट राईट नाही आहे. का, कारण इथे CO2ET काय आहे, एक एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. त्यामुळे कसं प्रोडक्ट बनलं पाहिजे होतं, ट्रान्स ना. स्टेबलाइज्ड विटिक काय देतो, ट्रान्स, समजलं. आणि मिथाइल काय, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे अनस्टेबलाइज्ड विटिक, तर तो कसा आला पाहिजे, सिस. मग ह्याच्यामध्ये प्रोडक्ट कसं बनणार स्टुडंट्स, हा खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये प्रोडक्ट कसं बनणार, सोपं. मी काय करते, दोघांना एक्सचेंज करते. काय करते, दोघांना एक्सचेंज करते. इथे Me लिहिते, इथे CO2E लिहिते, ठीक आहे. आता झालं ना, हे ट्रान्स, हे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप होता म्हणून स्टेबलाइज विटिक होता, म्हणून ट्रान्स अल्किन बनला. आणि हा काय आहे, इलेक्ट्रॉन म्हणजे डोनेटिंग ग्रुप असल्यामुळे अनस्टेबलाइज विटिक होता म्हणून सिस अल्किन बनला. आहे की नाही सोपं. जर तुम्ही अगोदर तसंच्या तसंच मॅडमनी सांगितले PPH3O एलिमिनेट करा, डबल बॉन्ड टाका आणि लिहा, तर अगोदर जसं आपण करत होतो. पण अगोदरच्या ह्याच्यामध्ये फरक नव्हता पडत होता है ना, सिस असून दे ट्रान्स असून दे, कारण ही मॉइटीच सेम होती. पण इथे काय आहे, इथे फरक पडत होता कारण हे डिफरंट होतं. इथे सिस ट्रान्स करणं गरजेचं होतं, ठीक आहे. मग इथे काय झाला, हा हा ट्रान्स झाला आणि हा काय झाला, सिस झाला. समजलं, कळालं. तर असं लिहायचं होतं. हा खूपच इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे स्टुडंट्स, खूप इम्पॉर्टंट. नेक्स्ट बघा, इथे PPH3Br मायनस, ठीक आहे. इथे एक बेस आहे स्टुडंट्स, तर तो बेसचं काम काय असणार, ऑब्व्हियसली इकडून प्रोटॉन एलिमिनेट करायचं. इथून जसंच प्रोटॉन एलिमिनेट करणार, हे काय बनलं, हे बनलं फॉस्फरस इलिड. आणि जसे फॉस्फरस इलिड बनलं, आपल्याला माहिती आहे काय आहे हे, विटिक रिॲक्शन. तर इथे डबल बॉन्ड येणार, CHOM है ना, राईट. समजलं. त्यानंतर इथे काय आहे, ऍसिड हायड्रॉलिसिस, आणि हे काय होतं, इनॉलिक इथर्स. ऍसिड हायड्रॉलिसिस, इनॉलिक इथर्स वरती ऍसिड हायड्रॉलिसिस केल्यानंतर काय भेटतं आपल्याला, आपल्याला भेटतो एक कार्बोनिल कंपाऊंड है ना. हे मी तुम्हाला गेल्या रिएक्शन्स मध्ये पण शिकवलं आहे. हा एक इनॉलिक इथर आहे ना, इनॉलिक इथर. इथे बघा डबल बॉन्ड आणि हा इथर, राईट. सो इनॉलिक इथर ऑन ऍसिड हायड्रॉलिसिस गिव्ह कार्बोनिल कंपाऊंड. कळालं. नेक्स्ट इथे परत तेच सेम, इथे डायरेक्ट त्यांनी आपल्याला फॉस्फरस इलिड दिली नाही, तर काय करायचंय, फक्त हे एलिमिनेट करायचंय PPH3O. तर काय आन्सर आला आपला, हे खूपच सोपं आहे, डबल बॉन्ड CH2, ठीक आहे. नेक्स्ट इथे काय दिली नाहीत, ओ इथे मॉडिफाईड विटिग आहे आपला, बघा OMe2 P डबल बॉन्ड O, हा मॉडिफाईड विटिग आहे, ठीक आहे. काय मॉडिफाईड विटिग असेल तरी काही टेन्शन घ्यायचं नाही. तर कुठे रिॲक्शन होणार, ऑब्व्हियसली इथे रिॲक्शन होणार, राईट, या ग्रुप.
इथे कसं होणार ते बघूया आपण. आधी मी हे लिहिते. सी डबल बॉन्ड ओ एम. ठीक आहे. इथे काय होणार बघा स्टुडंट्स, हा लिथियम पॉझिटिव्ह चार्ज आहे, मग इथे काय डेव्हलप होणार, एक निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होणार. राईट, एक निगेटिव्ह चार्ज असणार, लिथियम पॉझिटिव्ह चार्ज आहे, मग ऑब्व्हियसली हा काय असणार, एक CH2 वरती एक निगेटिव्ह चार्ज असणार. हा निगेटिव्ह चार्ज कुठे अटॅक होणार, इथे अटॅक होणार, आणि हा OMe ग्रुप काय होणार, बाहेर होणार. मग काय प्रोडक्ट भेटणार इथे, इथे प्रोडक्ट काय भेटणार, ह्या पूर्णला मी R लिहिते. ठीक आहे, या पूर्णला मी R अज्युम करते. सी डबल बॉन्ड ओ सॉरी CH2 P डबल बॉन्ड OMe2. समजलं, हा नेगेटिव्ह चार्ज कुठे गेला, इथे, आणि हा OMe ग्रुप नेगेटिव्ह चार्ज घेऊन एलिमिनेट झाला है ना. सो काय आपल्याला प्रोडक्ट भेटला इथे, हा प्रोडक्ट भेटला. ठीक आहे, हा पूर्ण ग्रुपला मी R अज्युम केलाय, R C डबल बॉन्ड CH2 हा. ठीक आहे, आता हा तोच ग्रुप मी परत एकदा लिहिते, R C डबल बॉन्ड CH2 P डबल बॉन्ड OMe2. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप मध्ये काय, बेस आहे, बेस आहे तर ऑब्व्हियसली काय करणार, इथून प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट करणार, इथून प्रोटॉन काय करणार, ऍब्स्ट्रॅक्ट करणार. तर काय होणार इथे CH आणि ते निगेटिव्ह चार्ज झालं ना आपला फॉस्फरस इलाइड तयार. किती सोपं होतं, फॉस्फरस इलाइड तयार झाला. आता हा फॉस्फरस इलाइड कुठे अटॅक करणार, या अल्डिहायडिक ग्रुप वरती अटॅक करणार है ना, या अल्डिहायडिक ग्रुप वरती अटॅक करणार. हा इथे असा आहे ना, हा ग्रुप असा आहे ना अल्डिहायडिक ग्रुप, मग हा निगेटिव्ह चार्ज कुठे अटॅक करणार, इथे. ठीक आहे, असं इथे अटॅक करणार, हा इथे इथे असा अटॅक करणार. राईट, मग आपला फायनल आन्सर काय बनतोय, आपला फायनल आन्सर कसा बनणार, मी फायनल आन्सर इथे लिहिते. ठीक आहे, कारण जागा कमी पडते आपल्याला, इथे नाही लिहून होणार माझं. सो फायनल आन्सर कसा होणार, ही पूर्ण मॉइटी अशी लिहायची इथे. ठीक आहे, हे स्टुडंट्स कॅरिओथर्सच्या एक्झाम्पल्स मध्ये हे असं खूप असे मोठे मोठे मॉलिक्युल्स येतात कन्फ्यूज करण्यासाठी, पण आपण कन्फ्यूज व्हायचं नाही, आपल्याला आपला कॉन्सेप्ट माहिती आहे ना, मग तसंच प्रोसीड करायचं. CH. ठीक आहे, इथून काय हा O जाणार आणि इथून हा पूर्ण ग्रुप जाणार, इथे काय उरलं मग फक्त CH C. ठीक आहे, सो दिस विल बी आर फायनल प्रोडक्ट, हा R म्हणजे हा पूर्ण ग्रुप. ठीक आहे, इज इट क्लिअर, या अल्डिहायडिक ग्रुप मध्ये आणि या फॉस्फरस इलाइड मध्ये रिॲक्शन झालंय. ठीक आहे, हे पूर्ण एलिमिनेट होणार ना, हे पूर्ण एलिमिनेट होणार. ठीक आहे, सो दिस इज द फायनल आन्सर. नेक्स्ट आहे इंट्रामॉलिक्युलर विटिक रिॲक्शन. इंट्रामॉलिक्युलर विटिक मध्ये पण काय होतं, सेम तसंच, पहिलं काय PPH3, तर PPH3 काय करणार, जसं आपण अगोदर केलेलं, काय केलेलं, इथे जो CH2 असतो त्याच्यावरती अटॅक करतो ना, या CH2 वरती अटॅक करतो PPH3, इथे प्लस साइन येते आणि हा Br मायनस काय होतो, निघून जातो. हा PPH3 कुठे अटॅक करतो, इथे, आणि हा Br असा मायनस होऊन जातो. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स दिल्यामुळे काय होतं, फॉस्फरस वरती प्लस झाला आपला तयार. काय तयार झालं इथे, फॉस्फरस इलाइड, आणि इथे काय आपला कार्बोनिल ग्रुप. तर इथे अशी रिॲक्शन होणार ना, मग कोणामध्ये, कुठल्या कार्बन आणि कुठल्या कार्बन मध्ये डबल बॉन्ड होणार, या कार्बन मध्ये आणि या कार्बन मध्ये. ठीक आहे, नंबरिंग करूया आपण, 1 2 3 4 5 6 है ना, म्हणजे 6
6 मेंबर्ड रिंग बनणार. ठीक आहे, हा कार्बन इथे गेला है ना, बनली की नाही 6 मेंबर्ड रिंग. ठीक आहे, आणि हा जो ग्रुप होता तो मी इथे टाकला. ठीक आहे, हा 1 आणि हा 6 आहे. ठीक आहे, 2 3 4 5. समजलं, हा 6 कार्बन इथे अटॅच झाला, तुम्ही इथे असं दाखवला, आणि दोघांमध्ये काय झालं, डबल बॉन्ड, आणि 1 ला हा ग्रुप अटॅच आहे ना, तर मी चुकीचं केलं, इथे डॅश आली पाहिजे ती. इथे आली पाहिजे. ठीक आहे, हा फर्स्ट कार्बन होता. समजलं ना स्टुडंट्स, 1 आणि 6 मध्ये बॉन्ड झाला, हे होणार ना 1 आणि 6, कारण इथे फॉस्फरस इथे बनलाय, मग या दोघांमध्ये बॉन्ड होणार. ठीक आहे, आणि इथे काय निघणार, PPH3O. राईट, समजलं, थोडं सोपं आहे. आता बघा, हा 2017 मध्ये प्रश्न येऊन गेलाय. ठीक आहे, द मेजर प्रोडक्ट फॉर्म्ड इन द फॉलोइंग रिएक्शन इज. इथे आपल्याला अल्डिहाइड दिसतोय, इथे आपल्याला बेस दिसतोय, आणि इथे आपल्याला काय दिसतंय, फॉस्फोनियम सॉल्ट है ना. आता हे रिएक्शन कसं करायचं हे आपण बघूया. ठीक आहे, मी रिएक्शन मागे लिहिते, नेक्स्ट स्लाइड वरती आपण ही रिएक्शन कॉपी करूया आधी. ठीक आहे, हे रिएक्शन आधी मी कॉपी केलं. फर्स्ट स्टेप मध्ये बघा काय आहे, बेस. बेसचं काम काय असतं, बेसचं काम काय असतं, ऍसिडिक प्रोटॉन एलिमिनेट करणं. कुठे ऍसिडिक प्रोटॉन आहे, इथे ऍसिडिक प्रोटॉन कुठे, ऑब्विसली OH चा जो हायड्रोजन असतो तो खूप ऍसिडिक असतो. मग फर्स्ट स्टेप मध्ये काय होणार, OH चा जो हायड्रोजन आहे तो निघणार. ठीक आहे, आणि इथे काय येणार, एक निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे, समजलं, हे काम कोणी केलं, हे काम बेसनी केलं. ठीक आहे, फर्स्ट स्टेप आपली झाली कंप्लीट. आता सेकंड रिएजंट बघा काय दिलंय, हे फॉस्फोनियम सॉल्ट दिलंय. ठीक आहे, त्याचं रिएक्शन कसं होणार, कसं होणार इथे रिएक्शन बघा, हा निगेटिव्ह चार्ज या कार्बनला इथे अटॅक करणार है ना, आणि हा डबल बॉन्ड काय होणार, इथे निगेटिव्ह चार्ज देणार, आणि हा एलिमिनेट होणार. राईट, तर कसं प्रोडक्ट बनणार इथे, CHO O, O ह्या कार्बनला अटॅच झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या दुसऱ्या कार्बन वरती निगेटिव्ह चार्ज आला. समजलं, ह्या कार्बन वरती काय आला, निगेटिव्ह चार्ज, आणि इथे काय होतं, हे PPH3 प्लस Br मायनस. राईट, जे एलिमिनेट झालंय. ओके, आता हा काय बनलं इथे स्टुडंट्स, आपलं काय बनलं इथे, काय बनलं इथे, फॉस्फरस इलिड बनलं की नाही, हे फॉस्फरस इलिड बनलं. आता हे फॉस्फरस, आणि इथे अल्डिहाइड आहे, इथे फॉस्फरस इलिड आहे, परत झालं की नाही इंट्रामॉलिक्युलर बेटिक, इंट्रामॉलिक्युलर बेटिक रिएक्शन. राईट, इंट्रामॉलिक्युलर बेटिक रिएक्शन. समजलं काय, बघा परत एकदा सांगते, बेसनी हा ऑक्सिजन मधला हायड्रोजन एलिमिनेट केला. ठीक आहे, हा काय बनला, मायनस. त्यानंतर इथे असं हे फॉस्फोनियम सॉल्ट दिलेलं, तर कसं रिएक्शन झाला, हे निगेटिव्ह चार्ज ह्या कार्बन वरती गेला, आणि हा जो बॉन्ड होता तो निगेटिव्ह चार्ज झाला त्याचा इथे. राईट, आणि हा PPH3Br मायनस आहे तसंच आहे. बघा, ह्या ऑक्सिजननी ह्या कार्बनला अटॅच केला. बघा, ऑक्सिजन, ऑक्सिजन आहे आपला. ठीक आहे, या ऑक्सिजननी कुठल्या कार्बनला अटॅक केला, ह्या कार्बनला. ठीक आहे, ऑक्सिजननी
ऑक्सिजन कुठल्या कार्बनला अटॅक केलं, ह्या कार्बनवरती. त्यानंतर दुसऱ्या कार्बनवरती काय आला, हा डबल बॉन्ड इथे गेला, असं शिफ्ट झाला. सो डबल बॉन्ड सॉरी, हा जो बॉन्ड आहे डबल बॉन्ड मधला हा जो एक बॉन्ड आहे तो काय कन्वर्ट झाला, चार्ज मध्ये कन्वर्ट झाला, ऑब्विसली निगेटिव्ह चार्ज मध्ये कन्वर्ट झाला. ठीक आहे. आणि असं काय बनलं इथे मग फॉस्फरस इलाइड बनलं. तर त्यांनी आधी काय सांगितले की आधी तुम्ही फॉस्फरस इलाइड बनवा आणि त्यानंतर इंट्रामॉलिक्युलर मिटेक रिएक्शन होणार. मग आता काय होणार, ह्या कार्बन मध्ये आणि ह्या कार्बन मध्ये बॉन्ड बनणार, ह्या कार्बन मध्ये आणि या कार्बन मध्ये. सो किती मेंबर रिंग बनणार, 1 1 2 3 4 5 आणि 6 मेंबर रिंग बनते. बेन्झीन असंच्या असंच इथे राहून दे. ठीक आहे. इथे काय बनते, एक 6 मेंबर रिंग बनते ऑक्स 1 2 3 4 5 आणि 6 है ना. 1 आणि 6 काय सांगितलेलं इथे, अशी इथे ह्या दोघांचं रिएक्शन होणार ना. या 1 आणि 6 मध्ये काय असणार, एक डबल बॉन्ड असणार. 4th पोझिशन वरती ऑक्सिजन आहे, 4th पोझिशन वरती ऑक्सिजन. ठीक आहे. आपला फायनल आन्सर झाला की नाही, समजलं स्टुडंट्स. आपला फायनल आन्सर झाला. फायनल आन्सर कुठे इथे, येस आपला आन्सर काय भेटला आपल्याला, डी. कुठला होता रिएक्शन, इंट्रामॉलिक्युलर मिटिक. ठीक आहे. हे असं आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. खूपच सोपं आहे हे. जर तुम्हाला नाही समजलं असेल तर तुम्ही मला परत विचारू शकता. ओके. सो दॅट वॉज ऑल फॉर टुडेज लेक्चर. 2017 मध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे मीटिंग वरती. खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे. सो प्रॅक्टिस वेल.